नमस्कार मंडळी. मंडळी, आपल्या चॅनलमध्ये नुकतेच आपण 12 व्हिडिओ प्रकाशित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण सर्व 12 राशी आणि त्यामध्ये असणाऱ्या नक्षत्रांची सुद्धा संपूर्ण माहिती करून घेतलेली आहे. ज्यामुळे प्रत्येक राशीमधील व्यक्तीचे स्वभाव दर्शन, करिअर, आरोग्य याबद्दलची सखोल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. ज्याचा उपयोग आपल्याला निश्चितपणे आपलं व्यक्तिमत्व अजून जास्त बहारदार, आकर्षक आणि यशस्वी बनवण्यासाठी, तसेच करिअर निवडीसाठी, उच्च शिक्षणात घेण्यासाठी, त्याचा निर्णय घेण्यासाठी अतिशय उत्तम रीतीने होताना दिसेल. अजूनपर्यंत आपण हे व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य आपल्या राशीचा व्हिडिओ अवश्य पहा. त्या सर्व व्हिडिओंची लिंक याच खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे आता आपण सुरू केली आहे 27 भागांची राशीचक्रातील सर्व 27 नक्षत्रांच्या सखोल माहितीची ही मालिका, आणि हा आहे त्यातला 12वा भाग. या प्रत्येक नक्षत्रामध्ये 4 चरण असतात आणि त्या प्रत्येक चरणाबद्दल सुद्धा विस्तृत माहिती आपण नक्षत्राच्या या व्हिडिओमध्ये घेत आहोत. त्यामुळे अर्थातच आपल्याला आणखीन जास्त सखोल माहिती आपल्या व्यक्तिमत्व, आरोग्य, करिअर, शिक्षण याबद्दल मिळायला मदत होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या नक्षत्रांच्या मंडळींसाठी कोणती करायची आहे साधना, उपासना, मंत्रपाठ ही सुद्धा माहिती आपण या व्हिडिओत घेत आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. चला तर मग माहिती करून घेऊया 27 नक्षत्रातील 12वं नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र याविषयी. हे नक्षत्र ज्याचा पहिला चरण सिंह राशीमध्ये, तर उरलेले पुढचे 3 चरण हे पुढच्या कन्या राशीमध्ये येतात. त्यामुळेच या नक्षत्राला त्रिपाद नक्षत्र असं म्हणतात. या नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे प्रत्यक्ष सूर्यनारायण, आणि याचं बोधचिन्ह आराम करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पलंगाचा, परंतु ह्या पलंगाच्या डोक्याचा भाग यामध्ये येतो. म्हणजेच आराम करून झाल्यानंतर आपण जे काही आपल्या कामाला लागतो असा काहीसा या चिन्हाचा प्रभाव या मंडळींवर सुद्धा असतो. म्हणजेच ही मंडळी ऊर्जावान असतात सतत आणि योग्य ठिकाणी काम करण्यासाठी. तसेच या मंडळींमध्ये मैदानी खेळाची आवड असते. संरक्षण विभाग, पोलीस, सैन्य दल अशा क्षेत्रात म्हणूनच यांचं करिअर यशस्वी होताना दिसतं. तसेच या नक्षत्राचं चिन्ह आहे आराम दाखवणारं पलंग, जे आपण मगाशी ऐकलं. त्यामुळेच या मंडळींना सुख, सुविधा, आरामदायी व्यवस्था यांच्याबद्दल आकर्षण राहतं, आणि म्हणून जीवनामध्ये सुख, सुविधा, आराम, लक्झरी, कम्फर्ट निर्माण करण्यासाठी, या गोष्टी मिळवण्यासाठी ही मंडळी सतत प्रयत्नशील असतात, प्रयत्न करत असतात. मात्र त्या गोष्टींमध्ये रमत मात्र नाहीत, आळशीपणा नसतो त्यांच्या स्वभावामध्ये. तर अत्यंत महत्त्वाकांक्षी, प्रोडक्टिव्ह आणि फोकस्ड अशा स्वभावाच्या या व्यक्ती असतात. या नक्षत्राची देवता आहे 12 आदित्यांपैकी एक आर्यमान ही देवता. त्यामुळे या देवतेच्या अंमलाखाली शिव उपासना येते, आणि म्हणून आपण शिव उपासना आपल्यासाठी उत्तम समजली जाते. वायुतत्वाचं हे नक्षत्र असून याचा गण मनुष्य गण आहे. थोडक्यात या नक्षत्रावर रवी आणि कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध यांचाही प्रभाव असतो. यांची विल पॉवर अतिशय उत्तम असते. रवीचा प्रभाव या नक्षत्रावर असल्यामुळे ही मंडळी फार प्रतिभासंपन्न, हुशार, तेजस्वी आणि ऊर्जावान असतात. आपल्या ऊर्जेचा आणि प्रतिभेचा योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने वापर केल्यास ही मंडळी अत्यंत मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना सुद्धा दिसतात. यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी फार चांगली असते. या नक्षत्रामध्ये प्रेमभाव, दयाभाव आणि मित्रता सुद्धा अतिशय उत्तम असते. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन काम करायला, निर्णय घ्यायला मात्र या मंडळींना अजिबात आवडत नाही. बुध आणि सूर्य एकत्र असता बुध आदित्य असा सुंदर योग तयार होत असतो, जो अत्यंत शुभ समजला जातो ज्योतिषशास्त्रात. या नक्षत्रामध्ये हा योग झालेलाच असतो, कारण बुध आणि रवीचा अंमल यावरती असतो. त्यामुळे या नक्षत्रात जन्म घेतलेल्या मंडळी व्यवहार कुशल, बुद्धिमान, शासकीय निर्णय घेण्यात आणि सल्ला देण्यामध्ये अत्यंत कुशल असतात. नेतृत्व विकासाबरोबर नियोजन कौशल्य, प्रेझेंटिंग स्किल, वाकचातुर्य सुद्धा या मंडळींमध्ये परिपूर्णपणे भरलेलं असतं. या नक्षत्रामधील जातक दानशूर, परोपकारी असून यांचा मित्रपरिवार सुद्धा खूप मोठा असतो, आणि तो चांगला सुद्धा असतो. मित्रांच्या अडीअडचणींमध्ये ही मंडळी नेहमीच पहिल्यांदा धावून जाण्यास तयार असतात आणि धावून जातातही. यांना परंपरागत वाटेवरून जाण्यास बिलकुल आवडत नाही. ही मंडळी नेहमीच आपल्या स्वतःचा असा नवीन मार्ग, नवीन रस्ता निर्माण करून त्यावरून चालतात. नव्हे तर लोकांसाठी एक आदर्श निर्माण करून देतात, आणि लोकसुद्धा त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालायला लागतात. समाजाकरता आदर्श निर्माण करणारी ही मंडळी असतात.
अत्यंत स्वतंत्र प्रवृत्तीची स्वभाववृत्ती असते. पूर्व फाल्गुनी नक्षत्रापेक्षा ही उत्तर फाल्गुनी नक्षत्रातली मंडळी खूप जास्त नम्र असतात, हुशार आणि मेहनती असतात. आपल्या कामामध्ये आक्रमक आणि ॲग्रेसिव्ह पण असल्यामुळे मोठ्या जिद्दीने हातात घेतलेलं कोणतंही काम असेल ते पूर्णत्वाला नेण्याची पराकाष्ठा करतात. खरं बोलणं आणि खरं राहणं तसेच शिस्तप्रिय असून सामाजिक कार्याची आवड यांच्यामध्ये खूप चांगली असते. समाजातील अनिष्ट आणि वाईट प्रवृत्तींचा नुसता निषेध करत नाहीत, तर त्या अनिष्ट प्रथा परंपरा बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न सुद्धा करतात. आर्यमान ही देवता अतिथी, सत्कार, उदारता, मित्रता, सभ्यता, मदत करणारी आणि मदत घेणारी सुद्धा देवता आहे. त्यामुळे हे सगळे गुणधर्म या नक्षत्रातील मंडळींमध्ये सुद्धा दिसतात. आपल्या कार्याच्या अनुषंगाने आणि माध्यमातून समाजात चांगली प्रसिद्धी आणि मानसन्मान सुद्धा ही मंडळी मिळवतात. कारण सामाजिक कार्याची उत्तम जाण तर असतेच, परंतु स्वतःहून सामाजिक कार्याची उभारणी करण्यास सुद्धा पुढाकार घेणारं हे व्यक्तिमत्व असतं. तर आपल्या वागण्या बोलण्यातून लोकांचा विश्वास संपादन करतात ही मंडळी आणि म्हणूनच यांचा लोकसंग्रह चांगला असतो. स्वतंत्र आणि खुल्या विचारांची ही मंडळी असतात, परंतु हे विचार बऱ्याचदा स्वतःला पाहिजे तसे, स्वतःला मानवतील तसे आणि एवढेच स्वतंत्र विचार यांच्यामध्ये असतात. परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये रवी ग्रह अशुभ स्थितीमध्ये असतो ती मंडळी मात्र बऱ्याचदा आपल्याच विचारांना महत्त्व देण्यात म्हणजेच दुसऱ्यांच्या विचारांना पाहिजे तेवढं महत्त्व देत नाहीत. कामामध्ये आपलीच मनमर्जी करून चालवतात, हट्टीपणाने वागतात, दुसऱ्याला कमी लेखण्यात आपली सर्व ताकद खर्ची पाडतात. तर काही वेळेला यांचा इगो यांच्या कार्यापेक्षा मोठा होताना दिसतो. आपल्या पुढे यांना दुसरं कोणी दिसत नाही, अहंकारी होताना दिसतात. आपल्या पदाचा गैरवापर करतात, तर काहींमध्ये आत्मविश्वास कमी पडतो आणि त्यामधूनच त्यांना फ्रस्ट्रेशन सुद्धा येतं आणि म्हणूनच स्वभावामध्ये चिडचिडेपणा येतो. समाजातील आपल्या पतप्रतिष्ठा याबद्दल ही मंडळी विशेष जागरूक असतात. त्यामुळे सतत मानसिक दबावाखाली राहतात आणि डिप्रेसमध्ये राहतात. हा सर्व अनुभव येतो जेव्हा यांच्या मूळ कुंडलीमध्ये रवी ग्रह, बुध ग्रह अशुभ स्थितीमध्ये असतो. रवी हा आत्म्याचा कारक ग्रह असून ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रवी ग्रह अत्यंत शुभ स्थितीमध्ये आहे ती मंडळी मग बऱ्याचदा अध्यात्माकडे वळताना दिसतात आणि यामध्ये उत्तम अशी प्रगती सुद्धा साधतात. स्वतःचा असा एक पंथ समूह निर्माण करतात अध्यात्मामध्ये. विज्ञानाचा शोध, अध्यापक, लेखक, गणिततज्ञ, राजनीतितज्ञ, वकील, न्यायाधीश, समाजसेवक, NGO, डॉक्टर, नर्सिंग, राजकारण आणि शासकीय सेवेमधील वरिष्ठ पद ही या नक्षत्राची मुख्य कार्यक्षेत्र आहेत आणि म्हणूनच MPSC, UPSC सारख्या सरकारी क्षेत्रातील परीक्षा यांच्यासाठी फार फायदेशीर ठरतात. मेडिकल क्षेत्राप्रमाणेच ही मंडळी कॉमर्स, बँकिंग या क्षेत्रात सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने यशस्वी ठरतात. राजकीय पत्रकारिता, इव्हेंट मॅनेजमेंट्स, त्याचप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, मॅरेज मॅनेजमेंट, विवाह जुळवणं, त्याचप्रमाणे मॅरेज काउन्सिलिंग करणं, मॅट्रिमोनियल चालवणं, बिझनेस मॅनेजमेंट ह्या विषयामध्ये कार्यान्वित असणं, अकाउंटिंग, त्याचप्रमाणे टॅक्स कन्सल्टेशन, विविध भाषेचा असलेला अभ्यास, दुभाषी म्हणून काम करणं, पब्लिक स्पीकर, मोटिवेशनल स्पीकर म्हणून कार्यान्वित असणं, शिक्षक, प्राध्यापक, विविध विषयामध्ये असणारे काउन्सिलर्स, त्याचप्रमाणे खेळाशी संबंधित असलेलं कार्यक्षेत्र, दुकानदार, कोणत्याही क्षेत्रातले मध्यस्थ, एजंट, कलाकार, संगीतकार, मॅनेजर अशी क्षेत्रसुद्धा या मंडळींना सुंदरपणे भावतात, यशस्वी करतात त्यांच्या कार्यक्षेत्राला. तसेच धर्मशास्त्रामधील आवड असल्यामुळे एखाद्या धार्मिक आस्थापनेवर सुद्धा महत्त्वाच्या पदावर ही मंडळी कार्यरत असतात. धार्मिक क्षेत्र जसे की कीर्तनकार, समाज प्रबोधनकार म्हणून सुद्धा यांना चांगलं यश मिळतं. वैवाहिक जीवनामध्ये जास्त डिमांडिंग नसल्यामुळे वैवाहिक जीवन यांचं सुखी आणि समाधानी असतं. जोडीदाराला समजून घेतात. यांच्या आरोग्याचा विचार करता नसांचे आजार, ज्याला आपण न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असं म्हणतो, त्याचप्रमाणे घशाचे आजार, थायरॉईड, वात आणि पित्ताचे आजार, फूड पॉयझनिंग, ब्लड प्रेशर, हृदयविकार, डोळ्यांचे तसेच पाठीच्या मणक्याचे होणारे आजार मात्र या मंडळींना फार सांभाळावे लागतात. थोडक्यात काय तर पित्त आणि वात विकार या मंडळीने नेहमी सांभाळायचे असतात. आध्यात्मिक साधना, उपासना यांचा विचार या नक्षत्रासाठी करता आयुष्यातील शुभ
परिणाम साधण्यासाठी शिव उपासना, सूर्य उपासना यांच्यासाठी खास समजली जाते. यासाठी यांनी रोज सूर्याला जल अर्पण करणं, सूर्याचा मंत्र ओम घृणी सूर्याय नमः आणि सोबत शिवाचा मंत्र ओम नमः शिवाय, शिवाय नमः या मंत्राचा पाठ अवश्य कमीत कमी 1 माळ तरी दिवसातून करावा. तर आदित्य हृदय स्तोत्र, नवग्रह स्तोत्र, शिवलीलामृत पोथीचे पारायण वाचन, त्याचप्रमाणे शिवलीलामृत पोथीमधील 11व्या अध्यायाचं वाचन, ह्याबद्दल सुद्धा यांनी नेहमीच या संदर्भातली आपली साधना सुरू ठेवावी. गळ्यामध्ये ही मंडळी 11 मुखी रुद्राक्ष धारण करू शकतात. तर आपल्या पूजास्थानामध्ये देवाऱ्यात शिवपिंडीची पूजा करणं, सूर्ययंत्र ठेवून त्याचं रोज दर्शन घेणं, पूजा करणं यांच्यासाठी शुभ समजलं जातं. आता आपण जाणून घेऊया या नक्षत्रामध्ये असणारे 4 चरण, ज्यामुळे यांच्यामध्ये काही सूक्ष्म असे बदल सुद्धा दिसतात. जी मंडळी पहिल्या चरणामध्ये जन्म घेतलेली असतात अशा व्यक्ती अत्यंत लक्झरी आणि लॅविश लाईफस्टाईल जगणाऱ्या असतात. लार्जर दॅन लाईफ असं त्यांचं भारदस्त इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व असतं. यांची इच्छाशक्तीसुद्धा अत्यंत उच्च कोटीची असते. मनात येईल ते मिळवण्यासाठी यांची पूर्ण तयारी आणि मेहनत असते. दुसऱ्या चरणामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्ती थोड्या अनस्टेबल माइंडसेटच्या असतात. आपल्या अस्तित्वाबद्दल, आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल, आपल्या कार्यक्षेत्राबद्दल फार साशंक असतात. त्यामुळे यांच्यामध्ये आत्मविश्वासाची जरा कमतरता भासते. खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र शौकीन असतात. आर्थिक स्टॅबिलिटी जरा कमी असते आणि त्यामुळेच त्या आर्थिक स्टॅबिलिटीच्या मागे असतात. तिसरं चरण, या चरणामध्ये असलेल्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असतात. समाजासाठी, कुटुंबासाठी झटणाऱ्या, काम करणाऱ्या असतात. सतत दुसऱ्यांच्या भलाईचा विचार करणाऱ्या असतात. त्यामुळे समाजसेवा, राजकारण, NGO यामध्ये भाग घेतात. चौथ्या चरणामध्ये जन्मलेल्या व्यक्ती एकांतवास पसंत करतात. त्यामुळे लोकांपासून, कुटुंबापासून, समाजापासून अलिप्त राहायला यांना आवडतं. स्वतःचा शोध घेणं, आत्म्याचा शोध घेणं, ध्यानधारणा, योगा, अध्यात्म अशा विषयांकडे अधिक कल असणाऱ्या या व्यक्ती असतात. तर मंडळी, अशी ही होती संपूर्ण उत्तरा फाल्गुनी नक्षत्राची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. तसेच मंडळी, विविध मंत्र आणि स्तोत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपला संपर्क नंबर 9892156163 या नंबरवर 330 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता व्हॉट्सअप करा. तर मंडळी, अष्टोत्तर शतनामावली व श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही दोन्ही पुस्तकं 151 रुपये प्रत्येकी फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र ही सुद्धा मागवण्यासाठी आपण कार्यालयामध्ये व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधून आपली ऑर्डर बुक करू शकता. तर मंडळी, भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन नक्षत्राची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.